आणि आता बघा टॉप 9 न्यूज सुरुवात करूयात कडक लॉकडाऊन संदर्भातल्या बातम्यांनी। राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढण्याचे संकेत आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत। अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोना संसर्गाची परिस्थिती कायम आहे। राज्यातील 17 शहरात कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय। नाशिक, कोल्हापूरसह अनेक शहरात लॉकडाऊन लावण्यात आलाय। मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले। तसंच किराणा आणि भाजीपाला विक्री देखील बंद ठेवण्यात आली आहे। नाशिक शहरात 12 तारखेपासून 10 दिवस पूर्ण कडक लॉकडाऊन असणार आहे। नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांनी ही माहिती दिली आहे। हॉस्पिटल आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असून कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही। 12 तारखेला 12 वाजेपासून ते 22 तारखेला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कडक निर्बंध, कंप्लीट लॉकडाऊन, 144 कलम लागू करून लोकांना फक्त वैद्यकीय सुविधा सोडून इतर कारणासाठी रस्त्यावर फिरणं अलाउड नाही। कोल्हापुरात ऑक्सिजन रुग्णांची संख्या वाढत असून तरुण मुलांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलंय। त्यामुळे 2 दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय। जे प्रमाण आहे कोल्हापूर जिल्ह्यात ते देशात हायेस्ट आहे। गेले 7-8 दिवस सातत्याने आपला प्रयत्न राहिलेला आहे की ते मृत्यूचं प्रमाण कमी कसं येईल। दूध आणि मेडिकल सोडून सगळं बंद राहील। कडकडीत 10 ते 14। अहमदनगर शहरात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आली। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत। किराणा मालाची दुकानं आणि भाजी विक्री बंद राहणार असून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकानं मात्र सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। अकोला जिल्ह्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन असून फक्त वैद्यकीय आस्थापनं आणि मेडिकल दुकानं सुरू राहणार आहेत। हॉटेल, रेस्टॉरंट यांना घरपोच पार्सल देण्याची मुभा असेल, तर किराणा, भाजीपाला, फळं, डेअरी अशी सर्व दुकानं बंद राहणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॉकडाऊनला नागरिक चांगला प्रतिसाद देत असून एरवी नेहमी गजबजलेली कुडाळ बाजारपेठ आज पूर्णपणे बंद आहे, तर रस्तेही निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळत आहे। सोलापुरात लॉकडाऊनच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी अनेक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते। अमरावतीत कालपासून 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे। दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई होत असून त्यांच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत। तसंच सर्व दुकानंही बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आता बघूयात कोरोना संबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट्स। राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे। राज्यात आज कोरोनाचे 37,326 नवे रुग्ण आढळले असून 61,607 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर राज्यात आज 549 रुग्णांचा मृत्यू झालाय। वाशिममध्ये 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील दुकानं बंद राहणार असून फक्त काही दुकानांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच सेवेची मुभा देण्यात आली आहे। वर्ध्यात तिसऱ्या दिवशीही लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असून अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते। 13 मे पर्यंत वर्ध्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय। इचलकरंजी शहरात उद्या सकाळी 11 वाजल्यापासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आलाय। शहरातील सहनियंत्रण बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आलाय। तसंच या बैठकीला नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मेडिकल आणि दुकानं वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यात 10 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत। वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेत, तर दूध, भाजीपाला, किराणा घरपोच मिळणार असून सामान्यांसाठी पेट्रोल पंपही बंद असणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू झालाय। यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक बाबींवर सूट देण्यात आली आहे। मात्र यामुळे भाजी, किराणा मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यात 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश आहेत। यात अत्यावश्यक सेवा सुरू असून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। बदलापूर शहरात लागू करण्यात आलेला 8 दिवसांचा लॉकडाऊन अखेर रद्द करण्यात आलाय। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनचा निर्णय मागे घेतलाय। त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नवीन आदेश जारी केलेत। आता पूर्वीप्रमाणे सकाळी 7 ते 11 पर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत।
काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे। तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे। त्यामुळे आता लवकरच राजीव सातव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। 23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती। त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वतः पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली होती। आता बघूयात राजकीय पटलावरच्या टॉप 9 न्यूज। कोरोनाची तिसरी लाट कधी येईल माहित नाही, मात्र त्या अनुषंगाने राज्य स्तरावर एक पीडियाट्रिक टास्क फोर्स तयार करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। राज्य स्तरावर एक पीडियाट्रिक टास्क फोर्स तयार करतो आहोत। मेडिसिन्स असतात लहान मुलांचे, ते सुद्धा त्यांच्या वजनाप्रमाणे असतात किंवा वेगळ्या स्वरूपाचे असतात, तर त्याची पण आपल्याला तयारी करून ठेवावी लागेल। राज्यातील लोककलावंतांना आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे। या लोककलावंतांच्या मदतीसाठी आर्थिक प्रस्ताव करणार असल्याचंही अमित देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। तसंच मुख्य सचिवांनी समीक्षा केल्यानंतर झालेल्या परीक्षांबद्दल नियुक्त्यांचे आदेश काढणार असल्याचंही ते म्हणाले। निकाल लागल्यानंतर आम्ही पुन्हा रिव्हिजनमध्ये जाणारच आहोत। गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मुलांना, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही सगळ्यांची आमची भूमिका आहे। टास्क फोर्सवरून नवाब मलिकांनी मोदींवर टीका केली आहे। जी कामं सरकारला करायला हवी ती सुप्रीम कोर्ट करत आहे, याचा अर्थच आहे की मोदी जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ आहेत, असं नवाब मलिक म्हणाले। तसंच नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही असंही ते म्हणाले। संपूर्ण देशामध्ये कोविड हाताळण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरते असं चित्र निर्माण झालेलं आहे। कुंभमेळा निवडणुकांमुळे देशात रुग्ण वाढत असून याला केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। तसंच केंद्र सरकार लसीचंही नीट नियोजन करत नसल्याचं थोरात यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या गेल्या, मेळावे केले गेले, ज्या पद्धतीने कुंभमेळावे भरवले गेले, त्याचा परिणाम संपूर्ण देश हे भोगतोय। याला पूर्णपणे जबाबदार केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी। वर्ध्यात काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। कडक निर्बंध असतानाही राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत शिबिर घेतल्यानं काँग्रेस आमदार संतप्त झाले होते। 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। 23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे। यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 30 जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे। राजभवनात दोघांमध्ये विविध विषयांवर 1 तास चर्चा झाली आहे। आणि आता बघूया दिवसभरातल्या 9 पॉझिटिव्ह स्टोरीज। नागपुरातील कोरोनाचा कहर पाहता जैन कलाकार समाज भवनात 100 बेडचं कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय। या कोविड सेंटरचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। पंढरपुरात काही तरुण एकत्र येत वॉर रूम त्यांनी तयार केली आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून कोविड हॉस्पिटलची यादी तयार करून कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून देत आहेत। त्याचबरोबर रुग्णांना लागणारे औषधोपचार अशा सर्व व्यवस्था मोफत देण्याचं काम सुरू आहे। कोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्माचा प्रभावी उपयोग होत असून पुण्यातील एका तरुणानं तब्बल 14 वेळा प्लाझ्मा दान केलाय। त्याची नोंद अगदी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं सुद्धा घेतली आहे। पिंपरी चिंचवडमधील काही तरुणांनी एकत्र येत अन्नपूर्णा अन्नछत्र उपक्रम सुरू केलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत छोट्या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या 200 तरुणांना जेवण पुरवत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा गाववासियांनी लोकवर्गणीतून गावातच 50 बेडचं सुसज्ज असं कोविड सेंटर सुरू केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम उभा झालाय। आता बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याभरात हा किन्होळा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यातल्या किन्होळा गावामध्ये मी सध्या आहे। 1 तासामध्ये 1.5 लाख रुपयाचा निधी गावकऱ्यांनी या ठिकाणी उभा केला आणि ताबडतोब 50 बेडची नवीन ऑर्डर या ठिकाणी दिली। नवीन बेड, नवीन गाद्या, नवीन उषा, नवीन पिलो कव्हर, सगळे नवीन। नव्याने संडास बाथरूमचं काम उभारण्यात आलं।
माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून मोफत जनसेवा कोविड सेंटर उभारण्यात आलंय। या कोविड सेंटरचं ऑनलाईन उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं। यावेळी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि अन्य नेते उपस्थित होते। आमदार किशोर जोरगेवार यांच्या निधीसह सीएसआर फंडातून कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलंय। चंद्रपूरच्या वना अकादमी परिसरात 115 बेडचं कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलंय, तर पुढील काही दिवसात 35 बेडच्या व्हेंटिलेटर सुविधेची उभारणी होणार आहे। भंडाऱ्यातील शिक्षक निशिकांत बडवाईक हे रुग्णवाहक बनलेत। त्यांच्याकडील 2 वाहनांना त्यांनी रुग्णवाहिका बनवल्या असून आता ते गरजू रुग्णांची मदत करतायत। आयपीएल मधील सनरायझर्स हैदराबाद या संघानं 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे। सनरायझर्स हैदराबादच्या मालकीची सन टीव्हीनं राज्य, केंद्र सरकार व्यतिरिक्त विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यानं राबवण्यात येत असलेल्या कोरोना मदत कार्यासाठी 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे। आणि आता बघूयात मुंबई उपनगर परिसरातल्या 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजपच्या शिष्टमंडळानं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली आहे। तसंच मुंबई महापालिकेची 70,000 कोटींची एफडी तोडा आणि मुंबईत सर्वांचं मोफत लसीकरण करण्याची मागणी भाजपनं केली आहे। आयुक्तांनी सांगितलं की अशा प्रकारचं तात्काळ ग्लोबल टेंडर काढून मुंबई महापालिकेच्या पैशाने त्या ठिकाणी मुंबईकरांना सरसकट मोफत लसीकरण केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आयुक्तांनी आम्हाला दिलेलं आहे। 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन असला तरी पुढचा निर्णय राज्य सरकार घेईल असा इशारा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलाय। लोक मुंबईमध्ये काम करतात आणि येतात MMR रिजनमधून किंवा त्याच्या पलीकडे भागातून, त्या भागामध्ये नेमकी स्थिती काय आहे त्याचा देखील अंदाज घ्यावा लागेल आणि हा निर्णय शासन स्तरावर होईल। महापालिकेच्या कोरोना व्यवस्थापनाचं सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या नीती आयोगानंही कौतुक केलंय। कोरोनाचं मुंबई मॉडेल प्रेरणादायी असल्याचं नीती आयोगानं म्हटलंय। मुंबईत आज कोरोनाचे 1794 नवे रुग्ण आढळले असून मुंबईत आज 3580 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर मुंबईत आज 74 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना याच आठवड्यात घरं मिळू शकतात अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। शरद पवारांकडून घर वाटपाच्या कार्यक्रमासाठी होकार असल्याची माहिती आव्हाडांनी दिली आहे। नवी मुंबई महापालिकेनं 600 कोटींच्या कामाला स्थगिती दिली आहे। कोरोनाच्या उपाययोजनांसाठी पुढची तयारी म्हणून मनपानं 600 कोटींच्या कामाला स्थगिती दिली आहे। तसंच आरोग्य निधी कमी पडता कामा नये असंही पालिका आयुक्तांनी सांगितलंय। 99% फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णांना 2 दिवसात बरं करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे। डॉक्टर US गुप्ताला पोलिसांनी अटक केली असून मास्क न लावता आणि आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतीही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर तो उपचार करत होता। मुंबई महापालिकेनं मिशन ऑक्सिजन सुरू केलंय। आणीबाणी निर्माण झाल्यास एका कॉलवर अर्ध्या तासात 25 जम्बो सिलेंडर पोहोचून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला जाणार आहे, त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचणार आहेत। भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलाय। याआधी विराटनं कोरोना लढाईसाठी 2 कोटींची मदत केली आहे। त्याच सोबत केटो मार्फत लोकांना मदत करण्याचं आवाहन केलंय। आणि आता बघूयात मेट्रो शहरातल्या टॉप 9 न्यूज। नागपूर पालिका क्षेत्रात आज कोरोना मुक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे। नागपुरात आज 3602 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 1371 नवे रुग्ण आढळलेत। सध्या राज्यामध्ये खरीप पेरणीचं नियोजन सुरू असून त्यासाठी कृषी बियाणं आणि खतांची दुकानं सुरू ठेवण्याचे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलेत। ते नागपुरात बोलत होते। कोरोनाच्या संकटामध्ये शेतीशी संबंधित मग बियाण्याच्या कंपन्या असतील, खते बियाण्याची दुकानं असतील, शेतीशी संबंधित जी काही कामं असतील या सर्वांना त्याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे। राज्यातील पत्रकारांना तातडीनं लस देण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय। तसंच पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्याची मागणीही भुजबळांनी केली आहे। लॉकडाऊन काळातही नाशकात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, तर भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांकडूनही पोलिसांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। नाशिकच्या लसीकरण केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला। 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण पूर्णपणे बंद असून त्यामुळे नागरिकांना पुन्हा केंद्रावरून घरी परतावं लागलंय।